टोलनाक्यांवर 3 मिनिटांपेक्षा जास्त जर वेळ लागला तर रस्ता खुला करण्याचा आदेश आता कागदावरच राहिलेला दिसतोय। कारण टोलनाक्यांवर एकीकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामुळे वाहन चालकांचा वेळ आणि इंधन दोन्हीचा अपव्यय होतोय। टोलनाक्यावर शुल्काची पावती घेऊन प्रत्येक वाहन 10 सेकंदात पुढे सरकलं पाहिजे आणि 3 मिनिटात ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे अशी टोल वसुली करणारी कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या करारात तरतूद देखील आहे। कुठल्याही मोठ्या रस्त्यावर जेव्हा टोलची व्यवस्था निर्माण केली जाते तेव्हा टोल का द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो। लोकांचा वेळ वाचावा, लोकांचं इंधन वाचावं म्हणून मोठे रस्ते तयार केले जातात आणि मग ते वाचलेल्या पैशातनं काही पैसा लोकांनी शेअर करावा म्हणून टोल घेतला जातो। परंतु ह्या टोल नाक्यांवर थांबण्यातच लोकांचा प्रचंड वेळ जातो असं काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये लक्षात आल्यानंतर एक नियम केला गेला होता की 3 मिनिटात टोल नाक्यावरनं वाहनाची सुटका झालीच पाहिजे, नाही झालं तर ते वाहन फुकट सोडण्यात आलं पाहिजे। परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीने त्याच्यावर एक सर्क्युलर आत्ता असं काढलेलं आहे की अशा प्रकारचा कुठलाही नियम अस्तित्वात नाही आणि 3 मिनिटं नाही 30 मिनिटं लागली तरीही टोल हा द्यावाच लागेल। इथे कुठेतरी हे टोल कॉन्ट्रॅक्टर धार्जिणं धोरण आहे का काय अशी शंका नागरिकांना यावी अशा प्रकारचं हे सर्क्युलर आहे। आणि नंतर पुढची बातमी आहे, मकर संक्रांत आज आहे आणि त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विठुराय रखुमाईचा गाभारा पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आलाय। आज दिवसभर गर्दी असणार आहे आणि त्यामुळे महिलांची सुरक्षा लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीनं आज केवळ महिला सेवकच आज सेवेत असतील। मंदिर समितीकडे एकूण 34 महिला कर्मचारी आहेत आणि महिलांना शांततेत दर्शन घेता यावं यासाठी ठिकठिकाणी या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। आणि संक्रांतीच्या निमित्तानं पतंग खरेदीसाठी देखील ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नागपुरात देखील बाजारपेठा पतंगांनी फुलून गेलेल्या आहेत। नाशिकमध्ये देखील पतंग खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। यंदा आपल्याला माहिती आहे नायलॉनच्या मांजावर पोलिसांची चांगलीच नजर असणार आहे। महापालिकेचे कर्मचारी देखील इथे तपासणी करायला येणार आहेत। आपण नागपूर आणि नाशिकमधली ही दृश्य बघतोय। पतंग खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि इथे जर नायलॉन मांजा सापडला तर गंभीर कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने दिलाय। आपण दृश्य बघतोय अक्षय कुमारचा हा व्हिडिओ आहे। आपल्या मुलीसोबत पतंग उडवतानाचा व्हिडिओ काल त्यानं शेअर केलाय। एकीकडे पतंग खरेदीसाठी बाजारपेठा सजल्यात आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं क्वालिटी टाइम ज्याला आपण म्हणतो तो आपल्या मुलीसोबत घालवतानाचा अक्षय कुमारचा हा व्हिडिओ आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये पतंग उडवण्याचा आनंद घेतला। ही काल आपण दृश्य बघतोय सगळ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी अहमदाबादमध्ये पतंग उडवलेला आहे आणि तेव्हाची ही दृश्य आहेत।